फ्रेंड्स, मी सायली. तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर बघा, मग आज मी खूपच सुंदर सुंदर अशा नवरीच्या टोटल 25 ब्लाऊज डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, ह्या ज्या काही डिझाईन्स आहेत त्याच्या सगळ्यांचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर अवेलेबल आहेत. आणि ह्या इतक्या सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत की ह्या डिझाईन्स बघून, कारण बऱ्याचदा प्रश्न पडतो की नवरीचा ब्लाऊज असेल तर कशी डिझाईन बनवावी, बाही डिझाईन कशी बनवावी, ब्लाऊज छानसा डिझायनर कसा बनवावा. तर ह्या ब्लाऊज डिझाईन्स बघून तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आणि हे जेवढे काही ब्लाऊज डिझाईन्स आहेत तर याचे सगळे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ अवेलेबल आहेत. त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की ते व्हिडिओ बघून तुम्हाला अशा छानशा पॅचवर्कच्या डिझाईन्स सहजच बनवता येतील. ठीक आहे. त्याचबरोबर अजून महत्त्वाचं आहे की मी डिझाईननुसार शिलाई रेट किती घेते तर हे सुद्धा आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण मी माझ्या एरियात शिलाई कशी आहे त्यानुसार तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुमच्या एरियामध्ये शिलाई ही वेगळी असणार आहे. त्यानुसार तुमचे चार्जेस एक तर कमी असतील थोडेफार किंवा थोडेफार जास्तसुद्धा असतील. ठीक आहे. ते तुमच्या एरियावर डिपेंड आहे. पण मी तुम्हाला थोडीशी प्राईसची आयडिया देईन, म्हणजे जेणेकरून तुम्हाला डिझाईननुसार शिलाईचे रेट कसे लावावेत तर याची सुद्धा थोडीशी आयडिया येईल. ठीक आहे. चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये टोटल 25 खूपच सुंदर सुंदर अशा नवरीच्या ब्लाऊज डिझाईन्स या डिझाईन्स ॲक्च्युली बघायला मिळतील. आणि एवढंच नाही तर तुम्ही ह्या ज्या काही डिझाईन्स आहेत या काठपदर, पैठणी कुठल्याही साडीवर तुम्ही असं सुद्धा इझिली बनवू शकता. ठीक आहे. चला तर मग आता आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि मी तुमच्यासोबत खूप छान छान डिझाईन्स 1 बाय 1 शेअर करते. महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला नवरीच्या ब्लाऊजवर डिझाईन बनवायची असते तर कशी बनवावी हे सुचत नाही. तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येतील. आणि टोटल 25 वेगवेगळ्या पॅटर्नचे वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर बघा, ह्या ज्या काही ब्लाऊज डिझाईन्स आहेत तर ह्या सगळ्या पैठणी साडीवरच्या आहे, काही डिझायनर साडीवरचे ब्लाऊज आहे. आता बऱ्याचदा काय होतं की लग्न म्हटलं किंवा नवरी म्हटलं तर सगळे पैठणी वगैरे ब्लाऊज डिझाईन्स असतात. आणि अशा वेळेस आपल्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. तर हे जेवढ्या काही डिझाईन्स आहे किंवा जेवढे काही नवरीचे ब्लाऊज डिझाईन्स आहेत तर हे ब्लाऊज आपले बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईनसोबत मी स्टिच केलेलं आहे. तर बघा, आता या सगळ्या डिझाईन्स आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या मिक्सअप टाईप आहे. काही पॅचवर्क डिझाईन आहे, काही छान असे स्लीव्ज डिझाईन केलेले आहे, काही गोल गळ्यावरचे आहे, काही साडीचा कपडा वापरून बनवलेले आहेत, तर त्याचबरोबर काही फक्त काठ वापरून बनवलेले आहेत, तर काही साडीचा कपडा आणि काठ असं दोन्हीही यूज करून डिझाईन्स बनवलेले आहे. कारण आजकाल काय होतं, साडीला एकाच साईडनी काठ असतो छोटा आणि एक साईडनी मोठा असतो. आणि मोठा काठ जर बाहीवर घेतला तर खूप कमी काठ आपल्याला बॅकनेक डिझाईनसाठी उरतो. आणि अशा वेळेस डिझाईन कशी बनवावी हे सुचतच नाही. तर हा व्हिडिओ बघून नक्कीच तुम्हाला बऱ्याचशा छोट्या काठापासून डिझाईन कशी बनवावी तर याची आयडिया येईल. आणि ह्या जेवढ्या काही डिझाईन्स आहे म्हणजे बॅकनेक डिझाईन आणि बाही डिझाईन, तर या सगळ्या डिझाईन्सचे व्हिडिओ आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर मी ऑलरेडी टाकलेले आहे. तर त्या व्हिडिओमध्ये कटिंग आणि स्टिचिंग इतकी सोपी पद्धतीने सांगितलेली आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपले ते व्हिडिओ बघून अशा डिझाईन सहज बनवता येईल. त्याचबरोबर मी त्यामध्ये अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप कटिंग स्टिचिंग, पॅच कसा कट करावा, काठ कसा ॲडजस्ट करावा, साडीचा किती कपडा काढावा, तो कशा पद्धतीने मॅनेज करायचा आणि परफेक्ट फिनिशिंगचे डिझाईन कशी बनवावी तर हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. सो तुम्ही ते व्हिडिओ बघून अशा छान छान न्यू स्टाईलच्या लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजच्या डिझाईन्स आणि बाही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुम्हाला छान छान डिझाईन्स बनवता पण येतील आणि छान असं आयडियासुद्धा येईल की कशी डिझाईन तुम्ही बनवू शकता. अजून महत्त्वाचं म्हणजे ह्या काही ज्या डिझाईन्स आहेत तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या साडीवर बनवलेल्या आहे. तर पॅटर्ननुसार सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो की आपण कशी डिझाईन बनवावी. सो तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्हाला तुमच्याकडे कुठली साडी आहे, कुठल्या पॅटर्नची आहे, तर त्या पॅटर्ननुसार कशी डिझाईन तुम्ही ब्लाऊजला बनवू शकता, कुठल्या साडीवर कशी डिझाईन मॅच होईल तर याची नक्कीच आयडिया येईल. आणि बऱ्याचदा आपल्याला काय होतं, मी आत्ताच म्हटलं की काठ जर कमी असेल तर तो फक्त बाहीला घेतो किंवा कधीतरी उरतच नाही. मग साडीपासून कशी डिझाईन बनवावी म्हणजे साडीचा कपडा वापरून, तर त्याचीसुद्धा तुम्हाला नक्कीच इथे आयडिया येईल. तर सगळ्या मिक्स डिझाईन आहे, काही काठपासून बनवलेले आहे, काही साडीपासून आणि दोन्ही कॉम्बिनेशनच्या. सो तुम्ही ह्या सगळ्या म्हणजे आपल्या व्हिडिओतल्या जेवढ्या डिझाईन्स आहेत तेवढ्या नक्की बघा. तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की तुम्ही कशा पद्धतीच्या डिझाईन्स इथे बनवू शकता, तुमच्या साडीला कुठली मॅच होऊ शकता. एवढंच नाही तर ह्या जेवढ्या काही बाही डिझाईन्स, ब्लाऊज डिझाईन्स, अर्थातच ह्या काही डिझायनर ब्लाऊज आहेत तर हे दाखवून तुम्हाला म्हणजे
कस्टमरला सुद्धा आयडिया देऊ शकतात की कुठल्या पद्धतीची डिझाईन त्यांना हवी आहे आणि त्यांच्या साडीवर कुठली मॅच होऊ शकते, काठानुसार कुठली डिझाईन होऊ शकते. तर ही आयडिया तुम्ही नक्कीच देऊ शकतात, जेणेकरून कस्टमरला सुद्धा चॉईस मिळेल आणि त्यांनाही समजेल की किती किती प्रकारच्या डिझाईन्स आहे, कशा पद्धतीच्या आहे, कुठली बनवू शकता आणि चॉईस व्हरायटी मिळाला की कस्टमरला सुद्धा ते आवडतं आणि नक्कीच तुमच्याकडेचे कस्टमर वाढतील आणि कस्टमर फिक्ससुद्धा होतील. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे बघा, ह्या जेवढ्या काही डिझाईन्स आहेत तर त्या डिझाईन्सच्या तिथे मी किती शिलाई घेते तर हे इथे दाखवलेलं आहे. तर बघा, आता शिलाई रेट मी माझ्या एरियानुसार दाखवलेले आहे. तुमच्या एरियानुसार शिलाई रेट हे अर्थातच वेगवेगळे असणार आहे. आणि बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की डिझाईन बाहीची डिझाईन आहे, बॅकनेकची डिझाईन आहे, तर कशी शिलाई घ्यावी, किती घ्यावी हे बऱ्याचदा सुचत नाही. तर त्याची थोडीशी तुम्हाला आयडिया यावी त्यासाठीच मी तुम्हाला इथे डिझायनर ब्लाऊजसहित शिलाई रेट कशी किती घ्यावी हे सुद्धा शेअर करत आहे. पण आता मी जेवढी शिलाई घेतली तेवढीच तुम्ही घेतली पाहिजे असं काहीही नाही आहे. मी माझ्या एरियानुसार तुम्हाला शिलाई सांगितलेली आहे. तुमची शिलाई माझ्या शिलाईपेक्षा एक तर जास्त असू शकते, एक तर कमी असू शकते. तर तुमच्या एरियामध्ये कशी रेट आहे त्यानुसार तुम्ही डिसाईड करायचं आहे की तुम्ही ब्लाऊजची शिलाई किती घेऊ शकता. फक्त जर का बाहेर डिझाईन असेल तर किती घ्यायची, बॅकनेक डिझाईन असेल फक्त तर किती घ्यायची, त्याचबरोबर दोन्हीही डिझाईन्स असेल तर कशी घ्यावी त्याची थोडीशी तुम्हाला आयडिया यावी यासाठी मी तुम्हाला इथे ब्लाऊज डिझाईनसोबत बाहेर डिझाईनसोबत शिलाई रेटसुद्धा शेअर करत आहे. अर्थातच हा व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल, म्हणजे डिझाईननुसार शिलाई रेट पण लक्षात येतील. त्याचबरोबर साडीच्या पॅटर्ननुसार तुम्हाला डिझाईन्स कशा बनवावे, ब्लाऊज छान असा डिझायनर कसा बनवावा तर हे सुद्धा नक्कीच लक्षात येईल. सो ह्या ज्या काही डिझाईन्स आहेत तर ह्या नक्की तुम्ही ट्राय करून बघा. खूप छान छान युनिक ट्रेंडिंग अशा ह्या डिझाईन आहे आणि नक्कीच ह्या डिझाईन्समुळे आपल्या ब्लाऊजला आणि साडीला खूप सुंदर असं लूक येईल. बऱ्याचदा काय होतं की साडीचं संपूर्ण लूक आपलं हे ब्लाऊजवर डिपेंड असतं आणि ब्लाऊज कसा डिझायनर बनवावा हे सुचत नाही. सो अशा छान छान डिझाईन नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल. ठीक आहे, चला मग आता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या 25 डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा, शिवून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे ह्या जेवढ्या काही डिझाईन्स आहेत त्याचे व्हिडिओ बऱ्याच दिवसापासून मी टाकलेले आहे. तर चॅनलवर गेल्यावर तुम्ही सर्च करून किंवा डायरेक्ट व्हिडिओजमध्ये खाली येऊन डिझाईन्स तुम्हाला नक्कीच मिळून जातील. जर सापडत नसेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये सुद्धा शोधू शकतात की वेगवेगळे फोल्डर्स बनवलेले आहे म्हणजे प्लेलिस्ट. तर त्यानुसार त्यामध्ये तुम्हाला डिझाईन शोधणं जरा सोपंसुद्धा जाऊ शकतं. बऱ्याचशा डिझाईन्स खूप साऱ्या चाललेल्या आहेत, त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप छान असा सपोर्ट केलेला आहे. तर त्या पॉप्युलर व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला लवकर सापडून जातील. सो म्हणजे तुम्हाला जी डिझाईन हवी आहे त्यानुसार किंवा तुम्ही डायरेक्ट नाव जरी सर्च केलं तरीसुद्धा तुम्हाला सापडू शकता. सो तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही शोधून घ्या आणि जर सापडत नसेल तर तुम्हाला कुठली डिझाईन आवडलेली आहे तर ते मला कमेंट करा. मग मी त्यानुसार तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक, त्या बाहीची लिंक पाठवून देईल. ठीक आहे, चला मग आता हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. थोडासाच आता बाकी आहे आणि आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला यापैकी जी डिझाईन आवडत असेल ती तुम्ही नक्की व्हिडिओ बघून शिवू शकता. ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ, आजच्या छान छान डिझाईन्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपल्या छानशा बाही डिझाईन्स, बॅकनेक डिझाईन्स आणि छानसे डिझायनर ब्लाऊज आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.